नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये स्वर्गीय नामदार या जिल्ह्याचे पालकमंत्री पतंगराव कदम साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकानावरण झालं आणि त्यासाठी मोठी एक काँग्रेसची फळी आली होती. हा व्हिडिओ यासाठीच आहे की त्या कार्यक्रमानंतर काही व्हिडिओज व्हायरल झाले. दुर्दैवाची बाब अशी की लोकतीर्थ सारख्या पवित्र स्थानकास जेव्हा त्याचं उद्घाटन व्हायचं असेल तर किमान त्या ठिकाणी कोणी पवित्र व्यक्ती येणं अपेक्षित होतं, असं आमच्या वांगीकरांचं म्हणणं होतं. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलो कोण? जो कुठल्या धर्माचा आहे पंथाचा माहीत नाही असा व्यक्ती, मल्लिकार्जुन खरगे, ज्याला पतंगरावाबद्दल काही माहीत नाही असा व्यक्ती. आणि आल्यानंतर मला अपेक्षित होतं, किंबहुना सगळ्यांना अपेक्षित होतं की ते सांगतील पतंगरावांचं कार्य, पतंगरावांचं उत्तुंग व्यक्तिमत्व. पण हे न सांगता शेवटी त्यांनी जी नेहमी घाण करतात तशीच घाण आमच्या या वांगी गावी येऊन केली. काय केलं त्यांनी? संघाला शिव्या, मोदीला शिवाशाप. यासाठी ते लोकतीर्थ बनवलंय का? मला असं वाटलं होतं की ते लोकतीर्थ बनतंय, एक चांगल्या उद्देशाने बनतंय, एक लोकांचं आदर्श प्रेरणास्थान म्हणून बनतंय. परंतु त्या लोकतीर्थाची सुरुवात ही अशा विटाळाने व्हावी हे माझ्यासारख्या सामान्य जनतेला अपेक्षित नव्हतं. आणि दुसरी एक दुर्दैवाची बाब म्हणजे की आज आमदार विश्वजित कदम जे आहेत ते मला या कार्यक्रमात एकलकोंडी वाटले, एकटे पडल्यासारखे वाटले. कारण की जो व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये फिरतोय की आमदार विश्वजित कदम एका व्यक्तीला चापट मारण्याचा प्रयत्न करतायत, स्टेजला राहुल गांधी जेव्हा जातात तेव्हा ढकलण्याचा प्रयत्न करतायत, हे जे सगळं साईन आहे, इट इज नॉट गुड साईन. त्याच्या घरातला कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी नव्हता किंवा एवढा मोठा जर राहुल गांधी असेल त्याला कसं नेलं पाहिजे, कसं आणलं पाहिजे, हे साधं बेसिक नॉलेज सेन्स नसावं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एकंदर मला असं वाटतं की त्यामुळे पाहुणचाराची लक्तर वेशेवरती टांगली. आणि आल्यानंतर झालं काय? खरगेजी आले, खरगेजींना बोलायचं ते बोलले, पण संघाचा उल्लेख केल्याशिवाय बहुतेक तो माणूस सध्या पाणी पित नाही. राहुल गांधी जर सोडा हो, त्याला आम्ही मोजणं सोडून दिलंय. ज्या लोकांनी संविधान वारंवार बदललं ते संविधान बचाव भाषा करतात. ज्यांच्या आजीनं संविधानाची मोडतोड केली, आणीबाणी लादली, काळे दिवस पाहायला लागले, ते संविधानाची भाषा करतात. आणि हिंसाचाराची भाषा तर काँग्रेसने करूच नाही. सिखांच्या कत्ली असतील, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, महात्मा गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मणांच्या कत्ली असतील, किंवा जम्मू काश्मीरमध्ये हिंदुयांच्या कत्ली असतील, आणि अशा बऱ्याच कत्ली आहेत. मोठी यादी निघेल. या कोणाच्या कार्यकाळात झाला हो? या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेससारखा हिंसक पक्ष मी आज ताकद पाहिला नाही. सगळ्यात जास्त संविधानाची मोडतोड जर कोणी केली असेल ना, या काँग्रेसवाल्यांनी केली. पहिल्यांदा प्रिएम्बल, जो संविधानाचा गाभा त्याला हात घालण्याचा जर कोणी प्रयत्न केला असेल तर या काँग्रेसची पंतप्रधानांनी केलाय, इंदिरा गांधींनी केला, आणि हे वारंवार करत आले. त्यामुळे ह्यांच्या तोंडी संविधान बचाव ही भाषा अजिबात शोभत नाही. संविधानाचा स तर त्या राहुल गांधीला माहिती आहे का? एवढं पुस्तक असं करतो संविधान. हे माकडचाळे त्यांनी आमच्या इकडे वांगी गावात येऊन केले, हरकत नाही. पण दुर्दैवानं एवढा मोठा नेता होता, एवढं मोठं काम केलं, एवढं मोठं स्ट्रक्चर उभं केलं, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सहकार जाडं असेल, पण त्याला साजेस असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आलं नाही त्या उद्घाटन प्रसंगी, किंवा
साजेस असं भाषणच झालं नाही की पतंगरावांच्या बद्दल ज्वलंत ज्वाज्वल्य बोलणारं नेताच या ठिकाणी आणला नाही. मला वाटतं विश्वजित कदम तुम्ही घाई केली का? आपल्या वडिलांचा राजकीय वापर याद्वारे तुम्ही करताय का? दुर्दैवानं या घाईघाईत ज्या 2 व्हिडिओ क्लिप आल्या त्या अत्यंत चुकीच्या असून आम्हा सगळ्या पलूस कडेगाववाल्यांना मान झुकवणाऱ्या आहेत. आपल्या कार्यकर्त्याचे कसं वागावं हा बेसिक सेन्स नेत्याला नसावा ह्याचं मला तर वाईट वाटतंय. असो, हा तुमचा वैयक्तिक असेल, परंतु ही आपली राजकीय संस्कृती नाही आहे. स्वर्गवासी पतंगराव कदमांची तर नव्हतीच, पण आपल्याकडून अशी अपेक्षा नव्हती. लोकांकडून मी ऐकायचो की विश्वजित असे वागतात तसे वागतात, पण प्रत्यक्षात व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मनाला यातना झाल्या की ज्याला आम्ही सुशिक्षित चांगला आमदार म्हणायचो, जो लोकांच्या हाकेला धावतो, तो आमदार असा वागू शकतो का? पण कालच्या व्हिडिओने मात्र खात्री पडली, विश्वजित कदम एक कुछ अच्छा नहीं हुआ. वडिलांच्या स्मारकाची तुम्ही फारच घाई केली. कदाचित तुमचं योग्य नियोजन केलं नाही. व हा मतदारसंघ तुमचा आंदण असल्यासारखाच तुम्ही वागताय ना. घाई कशाला करायची? निवांत फोन द्यायला उद्घाटक. चांगलं कोणतरी बोलवायचा, चांगला वक्ता बोलवायचा, तोडीस तोड वक्ता बोलवायचा, एखादा विचारवंत बोलवायचा, प्राध्यापक बोलवायचा. पण ते न करता काल लोकतीर्थ न होता ते राजकीय तीर्थ झालं. राजकीय घाट त्या ठिकाणी घातला गेला आणि तिथे सगळा चिखल मांडला. दुर्दैवानं या बरबटल्या चिखलातूनच उद्याचं कदाचित कमळ खुलू शकतं असा गंभीर इशारा मी तुम्हाला देऊ इच्छितो. धन्यवाद.